हे भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ मंत्री गणेश नाईक सांगत आहे। आता हा हरामाचा पैसा या सरकारमध्ये सगळ्यांकडेच आहे, तो का फक्त शिंदे गटाकडेच आहे का? कारण सरकारच हरामातून निर्माण झालेलं आहे ना। हे का हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? हरामखोरच आहे ते। तर हा हरामाचा पैसा वाटला जातो। आता मराठी जनतेनं हा हरामाचा पैसा स्वीकारायचा का? मराठी माणसाचा अंतरात्मा जागा आहे यावेळेला, आणि म्हणून हे राडेबाजी होते। मतदानाच्या पूर्वदिनी ठाकरे बंधू आणि फॅमिली मुंबादेवीच्या दर्शनाला आज माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला जात आहेत। मुंबादेवी हे मुंबईचं आराध्य दैवत आहे, देवता आहे। तिचे आशीर्वाद मुंबईकरांना महाराष्ट्रावरती असावे, आणि त्यासाठी ठाकरे बंधू ज्यांनी एक प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे मराठी अस्मितेसाठी, एक यज्ञ पेटवला आहे मराठी माणसाचा न्याय हक्काचा, त्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला जातील। आपण या। अजित पवार भाजप नेत्यांकडे जात असतील तर हरकत नाही, परंतु दुसरीकडे गेल्यास मात्र भरतीकडे गेल्यास तर विचार करावा लागेल असा इशारा थेट देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे। बघा, मी मगाशी म्हणालो ना, हे ब्लॅकमेल, एकमेकांना ब्लॅकमेल करण्याचे धंदे सुरू आहे, ब्लॅकमेल करायचे उद्योग सुरू आहे। हे सरकारसुद्धा ब्लॅकमेल करण्यातूनच आलेलं आहे, म्हणजे हरामातून आलेलं आहे, आणि अजूनही सरकार टिकवण्यासाठी ब्लॅकमेलचेच प्रयोग सुरू आहेत। धन्यवाद।